आपल्या यशापेक्षा जास्त चर्चा आपल्या संघर्षाची झाली पाहिजे. अशाच संघर्षांना सामोरं जाऊन कोकणातले संजीव प्रभू सर चालवतात आपली पेवर ब्लॉकची फॅक्टरी. पेवर ब्लॉक बनवण्याची पहिली प्रोसेस आहे की जेसीपी द्वारा बॅचिंग मॅन मध्ये वाळू आणि खडी टाकली जाते आणि वाळू खडी टाकल्यानंतर बॅचिंग मॅन मधून ती स्क्रू कन्व्हेअर वरती ओतली जाते. पेवर ब्लॉक वेगवेगळ्या मोल्डचे असतात आणि ह्यांच्याकडे तर चक्क 150 मोल्ड आहेत. मग त्यामधले हे चौकोनी मोल्डचे पेवर ब्लॉक्स इथे बनवले जात आहेत. त्यासाठी इथे 2 प्रकारचं मिश्रण वापरलं जाणार आहे, जे म्हणजे कलर मिक्सचर आणि कॉन्क्रीट मिक्सचर. या फॅक्टरीला 25 वर्ष झालेली आहेत आणि 25 वर्षापासून ते गोवा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आपला व्यवसाय करतात. एवढ्यावरच प्रोसेस थांबत नाही, तर इथे पेवर ब्लॉक्सची लेवलिंग केली जाते. लेवलिंग केल्यानंतर इथे हे मोल्ड सुकवण्यासाठी ठेवले जातात. 12 तास इथे मोल्ड हे सुकवल्यानंतर आपला पेवर ब्लॉक्स तयार होतो. पुढची प्रोसेस लॅकर कोटिंग, ज्याने या पेवर ब्लॉकला शाईन येते. जर तुम्ही तुमच्या घरासाठी पेवर ब्लॉक वापरत असाल तर सगळ्यात उत्तम. जर पेवर ब्लॉक तुटला तर आपण तो पेवर ब्लॉक काढून दुसरा ब्लॉक तिथे लावू शकतो. एवढी इझी प्रोसेस असते. ही प्रोसेस तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणातल्या या कोकणी उद्योजकाला नक्की सपोर्ट करा.